देवाच्या कृपेने का असे ना, पण मला दातांचं दुखणं काय हे अजूनही माहिती नाही आहे. कारण माझे दात अजूनही दुखत नाही आहेत किंवा किडलेले नाही आहेत. ब्लेस्ड. तर जी नवीन आता छोटे मुलं असतात, तर त्यांच्यासाठी दातांची निगा राखण्यासाठी तुम्ही पालकांना काय संदेश द्याल, की पुढे चालून त्यांना हा त्रास होऊ नये? मॅडम बरोबर बोलला तुम्ही. ॲक्च्युली काय आहे ना, आपलं जे गिफ्टिंग, मुलं कुणीतरी आपण जातो म्हणजे आपण स्वीट घेऊन जायचं किंवा चॉकलेट्स घेऊन जायचं, बरोबर. हे खूप जास्ती झालंय आता, झालंय. खूप. हो. आणि मुलांना माहित नाहीये की त्याचे साईड इफेक्ट्स काय. बरोबर. द पेरेंट शुड नो, म्हणजे आपल्या पालकांनाच माहिती पाहिजे की हे मी माझ्या मुलाला द्यायला पाहिजे की नाही. बरोबर. मुलं कमवायला जात नाही की मार्केटमध्ये जाऊन ते चॉकलेट खरेदी करणार नाही. तर ॲज फार ॲज पॉसिबल, जसं मी आधी पण म्हटलं, वी शुड अवॉइड रिफाईंड फूड. नो चॉकलेट, नो पेस्ट्रीज, बिस्किट्स स्पेशली, स्वीटन्ड बिस्किट, क्रीम बिस्किट, जे हल्ली मुलं खूप